देह व्यापार करणाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे। नागपूरच्या छावणीमधील ही घटना आहे। 2 आरोपी अटकेत आहेत, दोघेही फरार आहेत। कारवाईमध्ये चौघींची सुटका करण्यात आलेली आहे। नागपूरमधील छावणी परिसरातील ओयो हॉटेलमध्ये देह व्यापार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। छावणी येथील अचरज टॉवरमधील ओयो हॉटेलमध्ये देह व्यापार करून घेणाऱ्या 2 आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेली आहे। तर कारवाई दरम्यान 2 आरोपी फरार झालेत आणि 4 मुलींची सुटका करण्यात आलेली आहे। चेतन चकोले आणि युगांत दुर्गे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। आरोपी राहुल घाटोळे आणि दीपक असे 2 आरोपी फरार आहेत। गुन्हे शाखा सामाजिक विभागाच्या निरीक्षक कविता इन्सापूरकर यांच्या मार्गदर्शनामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। तर ओयो हॉटेलमध्ये देह व्यापार करणाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे। नागपूरमधल्या छावणीमधील ही घटना आहे। 2 आरोपींना अटक करण्यात यश आलेले आहे, तर दोघे जण फरार झालेले आहेत। या कारवाईमध्ये चौघींची सुटका करण्यात आलेली आहे। नागपूरमधील छावणी परिसरातील ओयो हॉटेलमध्ये देह व्यापार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। छावणी येथील अचरज टॉवरमधील ओयो हॉटेलमध्ये देह व्यापार करून घेणाऱ्या 2 आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेली आहे। तर कारवाई दरम्यान 2 आरोपी फरार झाले आणि 4 मुलींची या ठिकाणी सुटका करण्यात आलेली आहे। चेतन चकोले आणि युगांत दुर्गे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत।